2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीतील स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली स्ट्रॉंग रूम सुरक्षित असतानाही काही उमेदवार प्रतिनिधींनी 5 कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी सर्व उमेदवारांना बोलावून घेत सुरक्षा व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे आरोप चुकीचे असून स्ट्रॉंग रूमची संपूर्ण सुरक्षा व्यवस्थित आहे। पाटील म्हणाले, स्ट्रॉंग रूम मध्ये 16 चॅनलचे डीव्हीआर आहेत, त्यामुळे 11 कॅमेरे कार्यान्वित आहेत। उर्वरित 5 कॅमेरे बसवलेलेच नसल्याने ते स्क्रीनवर बंद दिसतात, त्यामुळे कॅमेरा बंद पडल्याचा आरोप आधारी नाही। सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने पुढाकार घेत उमेदवारांना प्रत्यक्ष स्थळांवर नेले। तिथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 8 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची जागा ठरवण्यात आली, ज्यामुळे निगराणी आणखी सक्षम होणार आहे। आयोगाने 6 तारखेला एक पत्र दिले 6 डिसेंबरला की आपले जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, त्याला हार्ड डिस्क असते स्टोअर करण्यासाठी। तर ते स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्कची त्यामध्ये स्टोरेज संपत गेली की पुन्हा हार्ड डिस्क बदलावी लागते। तर ती आता सध्या अजून 8 दिवस काय प्रॉब्लेम नाही, फक्त ती बदलताना थोडंसं एक 5-10 मिनिटाचं हे होऊ शकतं, म्हणजे एक काढून दुसरी घालण्यासाठी। तर आयोगाने अशा सूचना दिल्यात की जिथं हार्ड डिस्क चेंज करावे लागणार आहे स्टोरेज संपल्यानंतर, तर त्या ठिकाणी ॲडिशनल तुम्ही अजून सीसीटीव्ही लावा तुमच्या उमेदवारांच्या समोर, हे सोडून अजून ॲडिशनल। तर ते लावल्यानंतर 21 तारखेला जेव्हा मतमोजणीसाठी आपण उघडणार आहोत तोपर्यंत कंटिन्यू त्याला हार्ड डिस्क बदलता कामा नये, जे कंटिन्यू त्याचा जे सर्व्हिलन्स आहे ते कंटिन्यू राहायला पाहिजे। आपण बुलढाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या ठिकाणी 2 तारखेला जे मतदान झालं, ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जी स्ट्रॉंग रूम आपण तयार केलेलं आहे, त्या स्ट्रॉंग रूममध्ये आपण हे सर्व बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट 76 मतदान केंद्राचे आपण सुरक्षित ठेवलेले आहे। आणि या ठिकाणी 2 पोलीस अधिकारी, 20 पोलीस कर्मचारी आणि SRPFचे 25 जवान इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपण मशीन्स मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्यानंतरच आपण सीसीटीव्ही 11 सीसीटीव्ही आपण कंटिन्यू लावलेले आहेत तिथं, आणि त्याचा डिस्प्ले जो आहे तो उमेदवारांसाठी 24 तास बघण्यासाठी तो उपलब्ध ठेवलेला आहे। 6 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे, त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याचा बॅकअप हा हार्ड डिस्कमध्ये घेतला जातो। तर त्याची हार्ड डिस्कची जर कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो, तर त्या नवीन हार्ड डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते। तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी त्यांनी अतिरिक्त क्षमता हार्ड डिस्क असणारे अतिरिक्त कॅमेरे लावण्याची सूचना केलेली आहे। तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे 11 कॅमेरे आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त 8 कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत। जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत, तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे 8 आपण या ठिकाणी लावणार आहोत, ज्याची हार्ड डिस्क जी आहे ती हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण 21 तारखेला जेव्हा आपण मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार नाही, तोपर्यंत सगळे सीसीटीव्ही जी कव्हरेज आहे त्या ठिकाणी सेव्ह राहणार। 5 कॅमेरे बंद आहे असे सांगण्यात येत आहे, काय आपण जे या ठिकाणी कॅमेरे जे लावलेले आहेत सीसीटीव्ही, ते 11 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याचा डिस्प्ले हा इथं कंटिन्यू चालू आहे। जो डीव्हीआर असतो, जे स्क्रीन असते, ते स्क्रीनमध्ये मॅक्झिमम 16 कॅमेरेचा डिस्प्लेचा त्यामध्ये कॅपॅसिटी असते। आपण 11च कॅमेरे लावलेले आहेत, तेव्हा 11चा डिस्प्ले आहे। उर्वरित जे 5 जागा आहेत ते रिकाम्या जागा आहेत, त्याचा कॅमेराचा नाही, त्याचा काही विषय नाही, त्यामुळे हे जे पसरवलेलं आहे ते चुकीचं आहे।